नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 शिपाई व हमाल या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न असे पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 14 ऑगस्ट सन 1862. तर 14 ऑगस्ट सन 1862 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील पहिले ई न्यायालय ई कोर्ट कुठे स्थापन झालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, हैदराबाद. तर हैदराबाद या शहरामध्ये भारतातील पहिले ई न्यायालय म्हणजेच ई कोर्ट स्थापन झालेले आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे पहा ग्रामगीता या ग्रंथाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक चौथा, भारताचे सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, नवी दिल्ली, जे की भारताची राजधानी आहे. तर नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 5, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, भोगावती. तर राधानगरी हे जे धरण आहे तर ते पहा भोगावती या नदीवर ते बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रपतीचा कार्यकाळ पुढीलपैकी किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 5. तर राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा पहा एकूण 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 7, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, राष्ट्रपती. तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे आपला राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे ते सादर करतात. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ पुढीलपैकी कोण देते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 सरन्यायाधीश. तर पहा सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात तर ते पहा भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ देतात. प्रश्न क्रमांक 9, भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट हा कोणत्या वर्षी झाला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 सन 1961. तर भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट हा सन 1961 या वर्षी झालेला होता. प्रश्न क्रमांक 10, शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 इन्सुलिन. तर इन्सुलिन हे कोठे तयार होते? तर ते स्वादुपिंडामध्ये तयार होते. तर इन्सुलिन हे पहा शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक आहेत. पुढचा प्रश्न आहे, मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ हा कोणत्या पेशव्यांच्या काळामध्ये मानला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 माधवराव पहिला. तर मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ हा माधवराव पहिला या पेशव्याच्या काळामध्ये मानला जातो. पुढचा प्रश्न आहे, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, पंडित जवाहरलाल नेहरू. तर पंडित जवाहरलाल नेहरू हे डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे ते लेखक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गडचांदूर हे गाव विशेषतः कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 सिमेंट. तर पहा गडचांदूर हे जे गाव आहे तर ते पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते चंद्रपूर या जिल्ह्यामधलं आहे. चंद्रपूर या जिल्ह्यामधलं गडचांदूर हे गाव आहे. तर ते पहा विशेषतः
सिमेंट या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? पुढचा प्रश्न, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहा भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महानगरपालिकेच्या प्रमुखाला खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा महापौर. तर महानगरपालिकेच्या प्रमुखाला काय म्हटले जाते? तर ते महापौर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 16, एक गाव एक पाणवठा या मोहिमेची सुरुवात पुढीलपैकी कोणी केलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 बाबा आढाव. तर पहा एक गाव एक पाणवठा या मोहिमेची सुरुवात ही बाबा आढाव यांनी केलेली होती. प्रश्न क्रमांक 17, भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा ब्यारन बेट. तर पहा भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी ब्यारन बेट कुठे आहे? ब्यारन बेट या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 18, भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 2010. तर पहा भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय हे 2010 कधी? 2010 या वर्षी ते सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 19, गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून लिखाण केले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 प्रभाकर. तर पहा गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने प्रभाकर या वृत्तपत्रातून लिखाण केलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला असाही परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतो की लोकहितवादी या नावाने कोणास ओळखले जाते? तर कोणास ओळखले जाते? तर ते गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 20, रेडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग. तर रेडी हे जे बंदर आहे तर ते पहा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21, रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास खालीलपैकी कोणता रोग होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 ॲनिमिया म्हणजेच पांडुरोग. तर पहा रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास ॲनिमिया हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 22, मूकनायक हे वृत्तपत्र पुढीलपैकी कोणी सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 23, उल्कापातामुळे डॅश सरोवरची निर्मिती झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 लोणार. तर पहा उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणती चित्रकला शैली महाराष्ट्रातील आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 वारली. तर पहा वारली ही जी चित्रकला शैली आहे तर ती पहा महाराष्ट्र राज्यातील आहे. प्रश्न क्रमांक 25, भारतीय संविधानातील कोणते कलम हे अखिल भारतीय सेवांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा कलम 312. तर पहा आपल्या भारतीय संविधानातील जे कलम आहे कोणतं कलम आहे तर ते 312. कोणतं आहे? 312 हे जे कलम आहे तर ते पहा अखिल भारतीय सेवांशी संबंधित असलेले कलम आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश ही महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण किनाऱ्यावर आढळणारी माती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 लॅटेराईट. तर पहा लॅटेराईट ही जी माती आहे तर ती पहा महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण किनाऱ्यावर आढळणारी ती माती आहे. पुढचा प्रश्न आहे, फुटबॉल प्रकारात पद्म पुरस्कार विजेता सुनील छेत्री कोणत्या राज्यातील आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा. तर पहा फुटबॉल प्रकारामध्ये पद्म पुरस्कार विजेता सुनील छेत्री हा जो खेळाडू आहे तर ते पहा तेलंगणा. कोणता आहे?
तेलंगणा या राज्यातील तो खेळाडू आहे. पुढील प्रश्न, दारणा धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा महाराष्ट्र. तर दारणा धरण जे आहे तर ते पहा भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात बौद्ध काळातील 24व्या वर्षी जुन्या कान्हेरी लेण्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर पहा महाराष्ट्रातील जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे तर त्या उद्यानामध्ये पहा बौद्ध काळातील 24व्या वर्षपूर्वीच्या जुन्या कान्हेरी लेण्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा गोपाळ गणेश आगरकर. तर केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर ते गोपाळ गणेश आगरकर हे होते. पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणते राज्य हे सर्वात मोठे बॉक्साईट उत्पादक राज्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा. तर भारतातील पहा ओडिसा हे जे राज्य आहे तर ते पहा सर्वात मोठे बॉक्साईट उत्पादक राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदेतून घेतलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मुंडक उपनिषद. तर सत्यमेव जयते हे जे घोषवाक्य आहे तर ते पहा मुंडक उपनिषद या उपनिषदातून ते घेतलेले घोषवाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोहेंजोदडो येथे सापडलेले कोणते कांस्य शिल्प हे 2500 ईसापूर्व काळातील एक प्राचीन कांस्य शिल्प आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 त्रिभंग मुद्रेतील नृत्य करणारी मुलगी. तर पहा मोहेंजोदडो येथे सापडलेले त्रिभंग मुद्रेतील नृत्य करणारी मुलगी काय आहे? त्रिभंग मुद्रेतील नृत्य करणारी मुलगी ही पहा कांस्य शिल्प 2500 ईसापूर्व काळातील एक प्राचीन कांस्य शिल्प आहे. पुढील प्रश्न आहे, इलेक्ट्रिक बल्बामध्ये कोणता वायू भरलेला असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नायट्रोजन. तर इलेक्ट्रिक बल्बामध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो. पुढील प्रश्न आहे, ब्राउझर किंवा वेबसाईटच्या पहिल्या किंवा मुख्य वेब पेजला काय म्हणतात? तर काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा होम पेज. तर ब्राउज किंवा वेबसाईटच्या पहिल्या किंवा मुख्य वेब पेजला होम पेज असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माहितीचा अधिकार म्हणजेच RTI हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 2005. तर पहा माहितीचा अधिकार म्हणजेच RTI हा जो कायदा आहे तर ते पहा 2005 या वर्षी तो लागू करण्यात आलेला कायदा आहे.